नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आपण पाहतोय 24 आणि 25 मेचे करंट अफेअर्स चालू घडामोडी. मित्रांनो, रोज 12 प्रश्न असतात आणि दररोज सकाळी 6:30 वाजता आपण आपल्या युट्यूब चॅनल ध्यास वर्धीचा या चॅनलवरती संपूर्णपणे आपण घडामोडी पाहत असतो. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने मी हा प्रयत्न करत आहे. आणि मित्र हो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला मदत होऊ शकते. आजचा पहिला प्रश्न, भारताचे पहिले AI मंत्रिमंडळ असलेले राज्य कोणते? तर उत्तर पाहायला गेलं, AI मंत्रिमंडळ असणारे राज्य आहे केरळ. उत्तर काय? केरळ आहे. असं पहिलं राज्य आहे जे AI मंत्रिमंडळ असलेलं. मग काही पॉइंट्स आहेत, बघूया आपण. भारताची पहिली AI बँक शाखा गुवाहाटी, आसाम. भारताचा पहिला संयोजन AI पार्क तामिळनाडू. भारताचे पहिले AI मंत्रिमंडळ असे राज्य आपलं केरळ. भारतातील पहिली AI निर्मित हिंदी गायिका आणि मॉडेल माया आहे, लक्षात ठेवा. काही एआयचे पहिले पहिले काही घटना आहेत ते आपण पाहिलेले आहेत. दुसरा प्रश्न, शाश्वत वाहतुकीसाठी संयुक्त राष्ट्र दशक कोणत्या कालावधीसाठी घोषित करण्यात आले आहे? हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे. तर आपल्याला प्रश्न विचारले, शाश्वत वाहतुकीसाठी संयुक्त राष्ट्र दशक पाहिला गेलं होतं, उत्तर 2026 ते 35 दरम्यान आहे हे दशक ठरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, इथे पाहूया इतर काही आहेत. संयुक्त राष्ट्राची आंतरराष्ट्रीय दशके 27 ते 36 शाश्वत वन व्यवस्थापनासाठी संयुक्त राष्ट्र दशक, 26 ते 35 संयुक्त वाहतुकीसाठी, 35 ते 34 आफ्रिकी वंशाच्या लोकांसाठी दुसरे आंतरराष्ट्रीय दशक, 25 ते 34 क्रायोसेफिरिक विज्ञान कृती दशक, 25 ते 34 वाळू व धूळ वादळाविरुद्ध लढण्यासाठी दशक, 24 ते 33 शाश्वत विकासासाठी विज्ञान दशक, 22 ते 32 दरम्यान स्थानिक भाषेचे आंतरराष्ट्रीय दशक, आणि 21 ते 30 जे आहे ना ते निरोगी वृद्धांसाठी संयुक्त राष्ट्र दशक, आणि 21 ते 30 आहे ते परिसंस्था पुनर्संचेतीकरणासाठी संयुक्त राष्ट्र दशक. पुढे तिसरा प्रश्न, कुंभलगड किल्ल्याची भिंत कोणत्या नावाने ओळखली जाते? कुंभलगड जर पाहायला गेलं, द ग्रेट वॉल ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाते. ऑप्शन वर पाहायला गेलं 2 नंबर आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, ओके. कुंभलगड किल्ल्याची भिंत ग्रेट वॉल ऑफ इंडिया नावाने ओळखली जाते. किल्ल्याची भिंत जगातील दुसरी सर्वात लांब भिंत, राजस्थानतील राजसंबंध जिल्ह्यातील अरवली पर्वतरांगामध्ये स्थित. भिंतीची लांबी सुमारे 36 किलोमीटर असून ती ग्रेट वॉल ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते. बांधकाम 15 शतकात महाराणा कुंभ यांनी केले. 2013 मध्ये युनेस्कोने हिल फोर्ट्स ऑफ राजस्थान अंतर्गत जागतिक वारसा स्थळ घोषित केले. ठीक आहे, जगातील सर्वात दुसरी लांब भिंत आहे कुंभलगड भिंत, 36 किलोमीटर आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, चौथा, इप्सा शिखर परिषद 2026 चे आयोजन कुठे होणार होते? मित्रांनो, प्रश्न असा विचारलाय, कुठे होणार होते? पुढे ढकलली गेलेली आहे इप्सा शिखर परिषद. पाहायला गेलं नवी दिल्लीमध्ये ती होणार होती. डिटेल पाहूया आपण. इप्सा शिखर परिषद पुढे ढकलली. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स पहिली शिखर परिषद पुढे ढकलली. 1 ते 3 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. ठिकाण होतं नवी दिल्ली. एकूण देश सहभागी होते 95. थीम होतं सेव्ह बिग कॅट्स, सेव्ह ह्युमॅनिटी, सेव्ह इकोसिस्टीम. याचबरोबर भारत आणि आफ्रिका फोरम शिखर परिषद चे आयोजनही होणार होते. आणि उद्देश काय होता? मोठ्या मांजर प्रजातींचे संवर्धन व जैवविविधता संरक्षण करणे हा त्याच्या मागचा उद्देश होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा, पद्म पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आता आपल्याला प्रश्न विचारलाय की कोणत्या वर्षी झालेली आहे. ठीक आहे, तर उत्तर पाहायला गेलं ऑप्शन नंबर 3 आहे 1954 रोजी झालेली आहे. आता पद्म पुरस्कार 26, आता हा प्रश्न का घेण्यात आलाय की काही पद्म पुरस्कार जे आहेत ना ते 25 मे रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पद्म पुरस्कार सुरुवात झाली 1954 ला, 26
मध्ये 2026 मध्ये एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर, यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत, जे 25 मे रोजी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 6वा क्वेश्चन. पोल वॉल्ट मध्ये 5.41 मीटर उडी मारून राष्ट्रीय विक्रम करणारा कुलदीप कुमार कोणत्या राज्याचा आहे? काय पॉइंट आहे बघा, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. असे राज्य सुद्धा विचारतात. तर उत्तर आहे तो मध्य प्रदेश राज्याचा आहे. कोण मित्र हो? कुलदीप कुमार, लक्षात ठेवा. ओके. पुढं 7वा प्रश्न. लडाखच्या पर्यटन क्षेत्राला औद्योगिक दर्जा कधी देण्यात आला? तर उत्तर आहे देण्यात येणार आहे 1 जून 2026. लडाखच्या पर्यटन क्षेत्राला औद्योगिक दर्जा 1 जून 26 पासून लडाखमध्ये पर्यटन क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्यात आला. उद्देश रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे, पर्यटन व्यवसायाला वीज, पाणी, कर्जात सवलती मिळणार आणि लडाखला जगाचे छत म्हणून ओळखले जाते. पुढे 8वा प्रश्न. चोलकालीन ताम्रपट भारताला कोणत्या देशाने परत केला? म्हणजे चोल काळातली, म्हणजे आपण पाहायला म्हणतो की सर्वात जास्त पंचायत राजला वेटेज देणारं चोल घराणं होतं आणि त्यांच्याच काळातील ताम्रपट भारताला कोणत्या देशाने परत केलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे नेदरलँडने ते परत केले आहे. काही आपण डिटेल पाहूया. नेदरलँडने चोलकालीन ताम्रपट परत केले. नेदरलँड्सने भारताला प्राचीन चोलकालीन ताम्रपट परत केले. हे ताम्रपट राजराजा आणि राजेंद्र चोल काळातील आहेत. ताम्रपटामध्ये चोल आणि शैलेंद्र राजवंशातील संबंध दिसतात. हे ताम्रपट लिडेन संग्रहालयातून परत मिळाले. दक्षिण पूर्व आशियाशी प्राचीन सांस्कृतिक व व्यापार संबंधाचे पुरावे मिळतात. म्हणजे दक्षिण पूर्व आशियाशी आपला संबंध आहे व्यापाराचा, हे आपल्याला पुरावे दिले जातात, त्या ताम्रपटावर आपल्याला समजतं. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न आपण पाहतोय. प्रगती 2026 बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? प्रगती 2026 बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे, लक्षात ठेवा. तर तो मेघालय मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. ठिकाण कोणतं? मेघालय. ओके, डिटेल पाहूया. प्रगती 26 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव 20 मे 26 रोजी सुरू झाला. सरावाचे ठिकाण ओमेराई मिलिटरी स्टेशन, शिलाँग जवळ, मेघालय. सरावाचा कालावधी 2 आठवडे. सहभागी देश 13, यजमान राष्ट्र इंडिया. मुख्य भर दहशतवाद विरोधी कारवाया. ठीक आहे. ईशान्य भारताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रशिक्षण आयोजित. उद्देश संयुक्त कार्यक्षमता आणि लष्करी सहकार्य वाढवणे. सराव आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी संबंध आहे. स्वदेशी तंत्रज्ञान उत्पादनावर विकासावर भर दिला जात आहे. पुढे 10वा प्रश्न. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा सामंजस्य करार कोठे झालेला आहे? 10वा प्रश्न पाहतोय आपण. तर उत्तर आहे हनोई इथे झालेला आहे. दोन देश भारत व्हिएतनाम, एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा सामंजस्य करार. ठीक आहे. डिटेल पाहूया आपण. भारत व्हिएतनाम यांच्यात एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा सामंजस्य करार झाला. कराराचे ठिकाण होनाई, व्हिएतनाम. ठीक, दिनांक होता 19 मे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गेले होते. व्हिएतनामचे संरक्षण मंत्री पान वॉन गिंग गेले होते. दोन्ही देशांमध्ये इनचान्स कॉम्प्रेन्सिव्ह आहे ना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे मदत म्हणून आपल्या इंडियाने व्हिएतनामला, व्हिएतनामने इंडियाला म्हणून करार केलेला आहे. 11वा प्रश्न. भारतातील वाहन क्षेत्रातील पहिली सस्टेनेबिलिटी लिंक्ड डीलर फायनान्सिंग स्कीम कोणत्या कंपनीने सुरू केली? तर उत्तर आहे दोघांनी सुरू केलेली आहे. महिंद्रा आणि डीबीएस बँक इंडिया या दोघांनी सुरू केलेली आहे. ठीक आहे. 12वा प्रश्न. 25 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? प्रश्न सुंदर विचारलाय. 25 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? ऍक्च्युली पाहायला गेलं ऑप्शनला दोन्हीकडे आहे. तर उत्तर आहे जागतिक थायरॉइड दिन. मग दोन्हीकडे आहे, लक्षात ठेवा. जे चुकून आलेलं आहे आफ्रिका दिन. ठीक आहे. तर उत्तर आहे जागतिक थायरॉइड दिन आपण साजरा करतो, लक्षात असू दे. ओके. आजचा प्रश्न. भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? ऑप्शन आहे
मुंबई, नवी दिल्ली, पुणे, बंगळूर. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचे, उत्तर काय असू शकतं. आणि मित्र, संपूर्ण आपण हा घटक पाहिलेला आहे. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे. दररोज आपण सकाळी 6:30 वाजता व्हिडिओ घेत असतो. फक्त एकमेव उद्देश आहे की कुठल्याही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला मदत होऊ शकेल. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.